तर आपण सिलॅबस ऑलरेडी बघितलेला आहे. सिलॅबसमध्ये काय काय युनिट क्रमांक 1, युनिट क्रमांक 2, युनिट क्रमांक 3 आणि युनिट क्रमांक 4 असे 4 युनिट आहेत. आणि हा विषय आहे मायक्रो इकॉनॉमिक्स ॲनालिसिस सेकंड हा विषय आहे. त्या विषयामध्ये आपण युनिट क्रमांक 1 जो CCE 1साठी इम्पॉर्टंट आहे त्याबद्दल आपण बघणार आहेत. मी ज्या पण कुठल्या पण कॉन्सेप्ट शिकवणार आहे त्या एक्झामच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि याच्यावरतीच क्वेश्चन विचारले जातील. त्याच्यामुळे एक कन्सेप्ट बारकाईने बघणे हे तुमचं काम आहे आणि चांगल्या पद्धतीने शिकवणं हे माझं काम आहे. मी तुम्हाला इकॉनॉमीच्या एकूण छोट्या गोष्टी एकदम जे तुम्हाला समजतील अशा पद्धतीने समजून सांगणार आहेत. त्यामुळे प्रत्येक कन्सेप्ट ही तुम्ही लक्ष देऊन ऐका. यातली ह्या कन्सेप्ट ज्या आहेत त्या तुम्हाला फक्त कॉलेजच्या लाईफमध्येच उपयोगाच्या पडणार नाहीत, तर तुम्ही कॉलेज सोडल्यानंतर स्पर्धा परीक्षा झाल्यानंतर नेट सेट अशा एक्झामसाठी सुद्धा उपयोगी पडणार आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय असतं तर इकॉनॉमी या विषयामध्ये सर्वांनाच भीती असते. का असते भीती? तर नक्की इकॉनॉमी म्हणजे काय, त्याच्यामध्ये काय काय येतं, कसं प्रकारे इकॉनॉमी चालली जाते, ह्या कुठल्याच गोष्टी माहिती नसतात. आपण फक्त काय करतो, परीक्षा आली का परीक्षेच्या दृष्टीने थोडंफार वाचायचं आणि बस तेवढं वाचून रट्टा मारायचा आणि परीक्षेला काहीतरी लिहून यायचं. आपल्याला एखादी कन्सेप्ट समजत नाही. आर्ट्समधली इकॉनॉमी ही विषय हा इंटरडिसिप्लिनरी आहे. इंटरडिसिप्लिनरी म्हणजे काय, तर तो आर्ट्समध्ये न येता तो एक भाग सायन्सचा सुद्धा आहे. त्याच्यामुळे इकॉनॉमिक्सला इंटरडिसिप्लिनरी सब्जेक्ट असं देखील म्हणतात. तर तुम्हाला मी एक कन्सेप्ट एकदम सोप्या भाषेमध्ये समजून सांगणार आहे. तर आपण काय करूया, सगळ्यात पहिल्यांदा पहिली कन्सेप्ट बघूया जी युनिट 1मध्ये आहे. युनिटमध्ये अशा 4-5 कन्सेप्ट आहेत. त्या आपण सगळ्या बघणारच आहेत. त्यातली ही पहिली कन्सेप्ट आहे. त्याला इंग्लिशमध्ये सांगतात फॅक्टर प्राइसिंग आणि मराठीत सांगतात घटक किंमत. तर ही कन्सेप्ट मी तुम्हाला इतक्या सोप्या भाषेमध्ये समजून सांगणार, फक्त तुम्ही लक्ष देऊन ऐका की त्यामुळे तुम्हाला लाईफ टाईममध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. एकदा ही तुमची कन्सेप्ट क्लिअर झाली की तुम्हाला पुढच्या कामासाठी ही कन्सेप्ट उपयोगी ठरेल. जेव्हा पण आपण अभ्यास करतो ना, तर अभ्यास करताना काय करायचं, तर जी पण कन्सेप्ट आपण समजून घेणार आहेत ना, ती एकदा समजून घेतली का पुढच्या कामासाठी किंवा नेक्स्ट टाईम जो आपण अभ्यास करू त्याच्या कामासाठी उपयोगी पडणार आहे. त्याच्यामुळे एक कन्सेप्ट क्लिअर झाल्याशिवाय दुसऱ्या कन्सेप्टवर जायचंच नाही. आणि मी ह्या कन्सेप्ट एकदम सोप्या भाषेमध्ये समजून देखील सांगणार आहेत. तर सगळ्यात पहिली कन्सेप्ट आहे फॅक्टर प्राइसिंग. त्यालाच मराठीत काय सांगतात, घटक किंमत. त्याला काय सांगतात, घटक किंमत. तर सगळ्यात अगोदर आपण बघूया त्याची व्याख्या कशी आहे. घटक किंमत म्हणजे उत्पादन प्रक्रियेत सहभागी असलेल्या घटकांना दिल्या जाणाऱ्या मोबदल्याचे निर्धारण होय. जमिनीला भाडे, श्रमांना मजुरी, भांडवलाला व्याज आणि उद्योजकाला नफा दिला जातो. आता ही झाली नॉर्मल डेफिनेशन. याच्यानं तुम्हाला एकदम क्लिअर झालेलं नाही आहे, फक्त थोडीफार वरवरची माहिती झालेली. तर आपण त्याच्यामध्ये बघणार आहेत घटक किंमत, घटक अधिक किंमत. म्हणजे ह्या दोन गोष्टी मिळून जो टर्म बनलेला आहे त्याला सांगतात घटक किंमत. तर घटक किंमतमध्ये आपल्याला 2 गोष्टी बघायच्या आहेत. तर त्यातली पहिली गोष्ट आहे उत्पादन प्रक्रिया आणि दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे घटक. उत्पादन प्रक्रिया आणि घटक. तर उत्पादन प्रक्रिया म्हणजे काय हे माहिती पाहिजे. उत्पादन प्रक्रिया म्हणजे काय हे आपल्याला माहिती पाहिजे. याचं सगळ्यात सोपं आणि इझी असं उदाहरण म्हणजे जे तुम्हाला मी सांगणारच आहे. आपल्याकडे एक सोमनाथ नावाचा शेतकरी आहे. तो शेतकरी काय करतो, त्याच्या शेतामध्ये बीज लावतो. शेतामध्ये बीज लावल्यानंतर काही दिवसातच त्याच्या शेतामध्ये ते बीज
येतं. जर त्याने गहूचं बीज लावलं असेल तर 3-4 महिन्यांमध्ये त्याला शेतामध्ये गहू आलेला दिसतो. म्हणजेच काय, जी प्रोसेस तयार झाली शेतीची, त्या शेतकऱ्यापासून, त्या शेतकऱ्याने जिथे बियाणे लावले शेतामध्ये, त्याला खत पाणी दिलं, त्याच्यामध्ये ट्रॅक्टर वापरला, कीटकनाशकं, अजून काय काय अशा ज्या पण 4-5 वस्तू असतील ज्यामुळे त्याचं शेतातील जे गहूचं उत्पादन होतं ते रूपांतर कशात झालं, गव्हामध्ये रूपांतर झालं. हे माहिती पाहिजे आपल्याला. म्हणजे ह्या स्टेजपासून, ही पहिली स्टेज आहे, ही दुसरी स्टेज आहे. तर ह्या स्टेजपासून जो आपल्याला गहू मिळालेला आहे, कशापासून, बीजपासून गव्हाचं रूपांतर झालेलं आहे. तर ह्या पूर्ण प्रोसेसला काय सांगतात, उत्पादन प्रक्रिया. म्हणजेच काय, उत्पादन प्रक्रिया म्हणजे काय, की त्यामध्ये उत्पादन कसल्या ना कोणत्या तरी गोष्टीचं झालेलं आहे. आता हेच मी लक्षात द्या की त्या ठिकाणी जर जमीन नसती तर काय झालं असतं, काय झालं असतं, गहू आले असते का, आले असते का गहू, नसते आले. गहू का नसते आले, कारण त्या ठिकाणी जमीनच नाही आहे. जर जमीनच नाही आहे तर त्या जमिनीमध्ये जे पण आपण कुठल्या प्रकारचे धान्य लावणार आहेत, त्याला खत पाणी देणार आहेत, ते लावता आलेच नसते. त्यामुळे त्या शेतामध्ये जी जमीन आहे ती जमीन एक महत्त्वाची घटक आहे आणि त्यापासून तयार होणारं बीज म्हणजेच गहू हे त्याचं उत्पादन आहे. त्यालाच आपण काय सांगतो, उत्पादन प्रक्रिया. तर उत्पादन प्रक्रियेमध्ये 4 महत्त्वाचे घटक येतात. किती महत्त्वाचे घटक येतात, 4 घटक येतात. त्यातला आपण पहिला घटक बघितला. पहिला घटक कुठला होता, जमीन, बरोबर. जो आपण पहिलंच एक्झाम्पल, जे शेतीचं एक्झाम्पल बघितलं, ते कुठलं आहे, पहिलं घटक जमीन. दुसरा घटक आहे कामगार. ही एक कंपनी आहे आणि ह्या कंपनीमध्ये लाखो लोक काम करतात आहेत. किती, लाखो लोक काम करतात आहेत. आणि ह्या कंपनीमध्ये, ही जी कंपनी आहे, ह्या कंपनीमध्ये कसलं उत्पादन होतं, ते बूट जे आपण घालतो ना, ते बुटाचं उत्पादन होत आहे. हे काम करणारे लोक जर त्या कंपनीमध्ये येणंच बंद झाले तर त्या कंपनीमधले कुठल्याही प्रकारचं उत्पादन होईल का, नाही होणार. कारण त्या कंपनीमध्ये माणसाची गरज आहे. ह्या माणसालाच आपण काय सांगतो, कामगार. म्हणजे दुसरा घटक कुठला आला, कामगार. पहिला घटक बघितला जमीन, दुसरा घटक बघितला कामगार. तिसरा घटक आहे सगळ्यात महत्त्वाचा, भांडवल. हा घटक महत्त्वाचा आहेच आहे, कारण इकॉनॉमिक्समध्ये प्रत्येक ठिकाणी भांडवल हे गरजेचं असतं. आपल्याला किंवा एखाद्याला एखादा बिझनेस चालू करायचा आहे, त्याला छान असं हॉटेल चालू करायचं आहे. हॉटेल चालू करण्यासाठी त्याला काही गोष्टींची गरज पडेल. तर सगळ्यात प्रथमतः त्याला गरज पडेल ती म्हणजे पैशाची. तर हे पैसे सगळ्यात महत्त्वाचे असतात. का महत्त्वाचे असतात, तर एखादी गोष्ट कोणत्याही प्रकारची चालू करण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे भांडवल. भांडवलाच्या उपयोगाने आपण कुठल्याही प्रकारचा बिझनेस चालू करू शकतो, कुठल्याही प्रकारचा कारोबार चालू करू शकतो. भांडवल आपल्याला काय करतं, भांडवलाची एक व्हॅल्यू असते. त्या व्हॅल्यूद्वारे आपण कुठल्याही गोष्टी खरेदी करू शकतो आणि आपण स्वतःचा बिझनेस काहीतरी चालू करू शकतो. त्यामुळे भांडवल देखील हे महत्त्वाचं असतं. त्यानंतर आहे उद्योजकता. उद्योजकता म्हणजेच काय, एंटरप्रेन्युअर म्हणजेच काय, बिझनेस.
बिझनेस, कुठल्याही प्रकारचा बिझनेस. एखादी छोटीशी कंपनी आहे. ती कंपनी काय करते, त्या कंपनीमध्ये विविध प्रकारच्या वस्तू बनतात. त्या वस्तू बनल्यानंतर त्या बाहेर मार्केटमध्ये विकण्यासाठी जातात. जसे जसे त्या मार्केटमध्ये जाणार त्यातून त्या कंपनीला काय होतो, फायदा होतो. काय होतो कंपनीला, फायदा. यालाच आपण काय सांगणार, उद्योजकता. तर सगळ्यात महत्त्वाचं आता आपण ह्या घटक बघितले. आपण घटक किती बघितले, 4 घटक. कुठले कुठले, जमीन, कामगार, तिसरं आहे भांडवल आणि चौथा आहे उद्योजकता. असे आपण किती बघितले, 4 घटक बघितले. तर ह्या 4 घटकांच्या सोबत एक आपल्याला त्यांचा जोडीदार बघायचा आहे, साथीदार. म्हणजेच की त्यातून आपल्याला काय मिळतं हे आपल्याला बघायचं आहे. तर जमीन, तर जमिनीमधून आपल्याला काय मिळेल. एक राम नावाचा व्यक्ती आहे. त्या रामने श्यामला शेती करण्यासाठी जमीन दिली. काय, एक राम आहे, श्यामला त्याने शेती करण्यासाठी जमीन दिली. श्यामने 1 वर्षभर शेती केली. पण त्याच्या बदल्यात, त्या शेतीच्या बदल्यात, त्या जमिनीच्या बदल्यात रामला त्याने काय दिलं, भाडे दिले, काही पैसे दिले. त्याला आपण काय सांगणार, भाडे. त्याला आपण सांगतो रेंट इंग्लिशमध्ये, भाडे दिले. तर जेव्हा जमीन येते तर जमिनीला दुसरा जो जोडलेला शब्द असतो तो म्हणजे काय, भाडे. ही एक टर्म लक्षात ठेवा. त्याच्यानंतर दुसरी टर्म आहे कामगार. कामगार, एखादा कामगार जर कंपनीमध्ये काम करत असेल तर त्या कामगाराला त्याच्या बदल्यात काय मिळतं, तर त्याच्या बदल्यात त्याला मिळते मजुरी. म्हणजेच त्याला आपण सांगतो वेतन. जी सॅलरी मिळते ना, सॅलरी, तो पण घटकाचा भागच आहे. त्याच्यानंतर आहे भांडवल. आता तुम्ही विचार करणार, भांडवलच्या बदल्यात आपल्याला काय मिळेल. याचं सगळ्यात उत्तम उदाहरण आहे म्हणजे बँक. बँक काय करते, लोकांना लोन देते. काय करते, लोकांना लोन देते. त्या बदल्यात तिला काय मिळतं, व्याज मिळतो. हे तर सर्वांना माहितीच असेल. त्याच्यानंतर आहे उद्योजकता. उद्योजकता काय, तर उद्योजकता म्हणजे एखादी कंपनी, त्या कंपनीमध्ये कुठल्याही प्रकारच्या वस्तू तयार होतात. त्या वस्तू तयार झाल्यानंतर मार्केटला जातात आणि त्याच्या बदल्यात त्या उद्योजकताला जे मिळतं ते काय मिळतं, नफा. तर ह्या ज्या 4 टर्म आहेत, जमीन, त्याच्या बदल्यात काय मिळतं, जमिनीच्या बदल्यात मिळतात भाडे. दुसरं आहे कामगार, कामगारांच्या बदल्यात मिळतं मजुरी. तिसरं आहे भांडवल, भांडवलाच्या बदल्यात मिळतं व्याज. आणि चौथं आहे उद्योजकता, त्याच्या बदल्यात मिळतं नफा. तर ह्या ज्या 4 गोष्टी आहेत ज्या आपण शिकलो त्यालाच आपण काय सांगणार, फॅक्टर प्राइसिंग, म्हणजेच घटक किंमत. समजलं, त्यालाच आपण काय सांगणार, घटक किंमत. ह्या आकृतीमध्ये दाखवलेलं आहे की जमीन, कामगार, कॅपिटल,
उद्योजकता, त्याच्या बदल्यात जमिनीकडून एखाद्या व्यक्तीला काय मिळतं तर भाडे मिळतात, कामगाराला काय मिळतं मजुरी, भांडवलाच्या ह्याच्यातून काय मिळतं व्याज, आणि उद्योजकताच्या ह्याच्यामध्ये काय मिळतं ते तुम्ही सांगा. ओके, तर ही पहिली कन्सेप्ट होती फॅक्टर प्रायझिंगची. मी एकदम सोप्या भाषेमध्ये मी समजून सांगितलेली आहे. त्यालाच काय सांगतात घटक किंमत. जर तुम्हाला याच्यावरती जर प्रश्न आला घटक किंमत म्हणजे काय किंवा घटक किंमत हा शब्द जरी दिसला तुम्हाला, तर तुम्हाला घटक किंमतीबद्दल जेवढं पण मी सांगितलेलं आहे ते तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्ही काय काय लिहिणार, जमीन लिहिणार, त्याच्यानंतर जमिनीमधून काय मिळतं भाडं मिळतं ते लिहिणार, त्याच्यानंतर कशा प्रकारे मिळतं तुम्हाला उदाहरण द्यायचं तर उदाहरण द्या, एखादं शेतीचं उदाहरण द्या की कशा प्रकारे कोण भाडं एखाद्या जमीन घेतलेल्या व्यक्तीला देतं. त्याच्यानंतर आपण दुसरं बघितलं कामगाराचं उदाहरण बघितलं. तर कामगाराला तो काम कुठे करतो, काम केल्यानंतर त्याला काय कसं मिळतात त्याच्या प्रकारचं उदाहरण देऊ शकतो तुम्ही. म्हणजे पहिल्यांदा तुम्ही हे द्या, त्याचं उदाहरण द्या, ते स्पष्ट करा. त्याच्यानंतर दुसरं लेबर आहे त्याचं उदाहरण द्या आणि ते स्पष्ट करा. त्याच्यानंतर तिसरं आहे कॅपिटल भांडवल, त्याचं उदाहरण द्या, त्याच्यानंतर त्याच्याबद्दल माहिती स्पष्ट करा. आणि चौथं आहे उद्योजकता, त्याच्याबद्दल काय करा माहिती लिहा आणि ते स्पष्ट करा. असं तुम्ही केलं तर तुम्हाला त्या प्रश्नाला जवळपास बऱ्यापैकी चांगले मार्क्स पण मिळतील. आणि ही कन्सेप्ट इकॉनॉमिक्समधली सगळ्यात महत्त्वाची आहे. ही कन्सेप्ट तुम्हाला सर्व ठिकाणी उपयोगी ठरणार आहे. त्याच्यामुळे काय करायचं, ही बेसिक कन्सेप्ट आहे, ही कन्सेप्ट तुमच्या लक्षात राहिलीच पाहिजे. जमीन, कामगार, भांडवल आणि उद्योजकता. तुम्हाला हे 4 जर शब्द लक्षात राहिले तर तुम्हाला लगेच समजेल की जमिनीवरती काय मिळतं, कामगारांना काय मिळतं, भांडवलावरती काय मिळतं आणि उद्योजकताला काय मिळतं. तर पहिली कन्सेप्ट तुम्हाला समजली असेल. आपण आता दुसऱ्या कन्सेप्टकडे जाऊया. त्यानंतर आपण बघणार आहेत दुसरी कन्सेप्ट, ती म्हणजे फॅक्टर प्रायझिंग अंडर परफेक्ट कॉम्पिटिशन. म्हणजेच काय तर संपूर्ण स्पर्धेत घटक किंमत कशा प्रकारे निर्धारित होते हे आपण बघणार आहेत. जर कुठे पण संपूर्ण स्पर्धेमध्ये घटक किंमत याबद्दल जर माहिती लिहायला आली तर त्याबद्दल आपण माहिती कशी लिहिणार ते आपण इथे बघणार आहेत. आपण मागच्याच कन्सेप्टमध्ये फॅक्टर प्रायझिंग म्हणजेच घटक किंमत याबद्दल आपण बघितलेलं आहे. घटक किंमतमध्ये आपण काय काय बघितलं तर घटक किंमतीमध्ये आपण 4 प्रकारच्या टर्म बघितल्या. पहिली टर्म कुठली होती जमीन, दुसरी टर्म कामगार, तिसरी टर्म, चौथी टर्म कुठल्या होत्या, अशा 4 टर्म होत्या. तिसरी आणि चौथी टर्म तुम्ही सांगा. ह्या आपण 4 टर्म बघितल्या होत्या. तर आपल्याला याचं रिलेशन परफेक्ट कॉम्पिटिशन म्हणजेच पूर्ण स्पर्धेत कशा प्रकारे आहे हे बघायचं आहे. तर त्याचं डेफिनेशन अशी दिलेली आहे की संपूर्ण स्पर्धेत प्रत्येक घटकाला त्याच्या सीमांत उत्पादकतेनुसार मोबदला दिला जातो. कोणत्याही घटकाला किंमत ठरवण्याची सत्ता नसते. तर यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काय परफेक्ट कॉम्पिटिशन म्हणजेच पूर्ण स्पर्धा हे आपल्याला बघावं लागणार आहे. ही आपल्याला कन्सेप्ट माहिती असणं गरजेचं आहे. तर परफेक्ट कॉम्पिटिशन म्हणजे अशी कॉम्पिटिशन, कॉम्पिटिशन हा शब्द तर ऐकलाच असेल ना की खूप सारी कॉम्पिटिशन आहे, परीक्षेला जाताना एवढे सारे विद्यार्थी बसलेले आहेत त्याच्यामुळे खूप सारी कॉम्पिटिशन आहे. तसंच इकॉनॉमीमध्ये पण कॉम्पिटिशन असते, त्याला आपण सांगतो परफेक्ट कॉम्पिटिशन. समजा हा एक रस्ता आहे, त्या रस्त्याच्या बाजूला काही दुकान आहेत. इथे एक दुकान आहे, 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 इथे एक दुकान आहे. हे सगळे कसले दुकान आहेत, एकाच वस्तूचे दुकान आहेत. हे जेवढे पण दुकान आहेत ते एकाच वस्तूचे दुकान आहेत. समजा आपण असं समजूया की हे सगळे कसले दुकान आहेत, भाजीपाल्याचे दुकान आहेत.
म्हणजे जो पण मार्केट असेल तो मार्केट कसं असेल, एकच असेल आणि त्या मार्केटमध्ये काय असेल, एकच वस्तू विकायला असेल. ती म्हणजे भाजीपाला किंवा गहूचं मार्केट असेल किंवा टमाटोचं मार्केट असेल किंवा एखाद्या ज्वेलरीचं दुकान किंवा मार्केट असेल. तर त्या मार्केटमध्ये काय असतं, विक्रेते काय असतात, जास्त. विक्रेते काय असतात, जास्त. हे सगळे कोण आहेत, विक्रेते. आणि जे खरेदी करणारे असतात ते पण काय असतात, मोठ्या प्रमाणात असतात. जे खरेदी करणारे असतात ते पण काय असतात, मोठ्या प्रमाणामध्ये असतात. म्हणजे जेवढ्या प्रमाणामध्ये विक्रेते असतात तेवढ्याच प्रमाणामध्ये खरेदी करणारे देखील त्या मार्केटमध्ये असतात. आणि त्या मार्केटची किंमत ही कोणीही ठरवत नसतं. ती नॅचरली डिमांड आणि सप्लायच्या याच्यावरती ठरत असते. कुठल्याही घटकावरती ती डिपेंड नसते. तर आपण काय काय बघितलं, परफेक्ट कॉम्पिटिशन म्हणजे काय, पूर्ण स्पर्धेत. तर सगळ्यात प्रथम महत्त्वाचं म्हणजे काय, एकच मार्केट असतं. एकच मार्केट असतं. त्या मार्केटमध्ये एकच वस्तू असते. एकच वस्तू असते. जसं आपण बघितलं भाजीपाल्याचं मार्केट. त्यानंतर तिसरी गोष्ट महत्त्वाची काय, तर तिथे सर्वात जास्त काय असतात, विक्रेते असतात. चौथी गोष्ट आपण काय बघितली, सर्वात जास्त खरेदी करणारे पण असतात. आणि पाचवी गोष्ट ती म्हणजे जी बाजारामध्ये जो भाव चालू आहे तो भाव कोणीही ठरवत नसतं. ह्या 4 गोष्टी, ह्या 5 गोष्टी ह्या इम्पॉर्टंट आहेत. कशासाठी, परफेक्ट कॉम्पिटिशनसाठी. जर तुम्हाला ह्या 5 गोष्टी जर समजल्या तर तुम्हाला परफेक्ट कॉम्पिटिशन समजलं. तुम्हाला मी डायग्रामच्या माध्यमातून मी सांगितलं की परफेक्ट कॉम्पिटिशन म्हणजे काय असतं. जो एक रस्ता आहे त्या रस्त्याच्या बाजूला काही दुकानं आहेत. ते दुकानं काय आहेत, एकाच प्रकारचे सर्व दुकानं आहेत. त्याच्या आजूबाजूला जेवढे दुकानं आहेत तेवढे काय आहेत, माणसं पण आहेत. म्हणजे खरेदी करणारे पण खूप जास्तच आहेत. जर दुकानं जास्त आहेत तर खरेदी करणारे पण जास्तच आहेत. त्याला आपण काय सांगणार, पूर्ण स्पर्धा, परफेक्ट कॉम्पिटिशन. आता आपल्याला काय बघायचं आहे की फॅक्टर प्राइजिंग. आपण पहिलं काय बघितलं, फॅक्टर प्राईज. तर फॅक्टर प्राईज आणि परफेक्ट कॉम्पिटिशन म्हणजेच पूर्ण स्पर्धा आणि घटक किंमत या दोघांमधील रिलेशन काय आहे ते आपल्याला या कन्सेप्टमध्ये बघायचं आहे. तर या कन्सेप्टमध्ये एवढंच दिलं आहे की जर एखादी कंपनी आहे, त्या कंपनीमध्ये काही लोक काम करतात आहेत. ही कंपनी आहे, त्या कंपनीमध्ये काही लोक काम करत आहेत. त्या लोकांनी काय केलं, तिथे काम केलं. काम केल्यानंतर त्यांना काय मिळाला, मोबदला मिळाला. त्यांना काय मिळाला, मोबदला. त्याला आपण काय सांगतो, मजुरी. पण ह्या व्यक्तीने थोडा विचार केला, थोडा बुद्धीचा वापर केला. बुद्धीचा वापर करून त्याने काय केला की मी ह्याच कंपनीमध्ये जर मी एका दिवसाला 100 बुटं बनवू शकतो आणि जर बुद्धीचा वापर केला तर बुद्धीचा वापर करून त्याला समजलं की मी दिवसाला 110 बुटं बनवू शकतो. तर त्याने काय केले, 10 बुटं एक्स्ट्रा बनवले. तर जे तो एक्स्ट्रा बनवेल ना त्याच्या बदल्यात त्याला एक्स्ट्रा 10 बूट, त्याच्या बदल्यात त्याला काय मिळणार, एक्स्ट्रा मोबदला मिळेल. एक्स्ट्रा मोबदला मिळेल म्हणजेच काय, एक्स्ट्रा त्याला मजुरी मिळेल. तर ह्याच कन्सेप्टला काय सांगतात, फॅक्टर प्राइजिंग अंडर परफेक्ट कॉम्पिटिशन. म्हणजेच जसं जसं एखाद्या व्यक्ती कंपनीमध्ये काम करत असेल, एखाद्या फॅक्टरीमध्ये काम करत असेल, काम करताना जर त्याने एखाद्या गोष्टीचं उत्पादन वाढवलं तर त्याला त्याची सॅलरी म्हणजेच मजुरी देखील वाढवून मिळते. म्हणजे असं नाही की एखाद्या व्यक्तीने कंपनीमध्ये काम केलं आणि काम केल्यानंतर त्याने उत्पादन कंपनीचं वाढवून दिलं, कंपनीचा प्रॉफिट वाढवला
आणि प्रॉफिट वाढवून देखील त्याचं जर उत्पादन म्हणजे त्याची जी मजुरी आहे ती मजुरी म्हणजे सॅलरी जर 10,000 असेल तर त्याला ती 10,000च नाही मिळणार, तर त्याच्यामध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये वाढ होऊन ती जवळपास 15,000 रुपयाच्या आसपास होऊ शकते. केव्हा होईल? जेव्हा तो कंपनीला काहीतरी त्याच्या बदल्यात देईल. म्हणजेच काय? वस्तू बनवून देईल. किती? पहिल्यापेक्षा जास्त. त्यावेळेस काय होईल? त्याला एक्स्ट्रा सॅलरी मिळेल. यालाच आपण काय सांगणार? फॅक्टर प्रायझिंग अंडर परफेक्ट कॉम्पिटिशन. म्हणजेच संपूर्ण स्पर्धेत घटक किंमत अशा प्रकारे स्पष्ट होणार. ही झाली आपली दुसरी कन्सेप्ट. त्यानंतर आपण बघणार आहेत तिसरी कन्सेप्ट. तिसरी कन्सेप्ट देखील अत्यंत सोपी आहे.